राज्यात अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती, उपाययोजनेसाठी आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी. मुंबईकरांना मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे 3 दिवस, अन्यथा प्रत्येक महिन्याला 2% दंड भरावा लागणार. उजनीनंतर आता प्रवरानगरमध्ये एसडीआरएफच्या जवानांची बोट बुडाली, 3 जवानांचा मृत्यू, बुडालेल्या दोघांना वाचवताना अपघात. उजनी धरणातली शोधमोहीम 40 तासांनंतर संपली, सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, एकाच कुटुंबातल्या 4घांचा समावेश. काँग्रेसच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटलांची हजेरी, सांगलीत काँग्रेसचा पाठिंबा कोणाला, कार्यक्रमानंतर चर्चा नवधान. बेकारीची झळ आयआयटीएन्सना सुद्धा, चालू वर्षातल्या 38% विद्यार्थ्यांना अजूनही प्लेसमेंट्स नाही, आरटीआयमध्ये माहिती उघड. बूथवाईज मतदानाची माहिती देणं बेकायदेशीर, निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र, माहिती पुरवली तर दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडेंवर 100हून अधिक वेळा कारवाई, तर भावेशवर बलात्कारासह 6 गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती. ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गाडीसह 4थ्या मजल्यावर गाडीसह इमर्जन्सी वॉर्डमध्ये घुसल्यानं रुग्णांची पळापळ. सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण, सोन्याच्या भावात 1200 रुपयांची तर चांदीच्या भावात 3000ची घसरण. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता दुपारी 12 ते 1 दरम्यान मेगा ब्लॉक, मुंबईच्या दिशेनं हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात 10% पाणीसाठा शिल्लक.